जो काय कर्मचारी सेवेचा कायमचा प्रश्न होता दुसऱ्या नंबरचा, जो गडबडीत आपण तिसऱ्या नंबरला आलो बोनस मिळाल्यानंतर, फक्त एवढं सांगायचं आहे की आमच्याकडे ही सेम सिस्टीम झालेली आहे. कंप्युटर साहेब जरासं तुम्ही उभा राहा, कारण तिथेही 157 कर्मचारी आहेत जे ठोक मानधनावर आहेत आणि त्यांना कायमस्वरूपी घ्यायचं आहे. प्लस 22 असे 16 अनुकंपाखालील काही कर्मचारी आहेत, पण ते 16 अनुकंपाखालील कर्मचाऱ्यांची ऑर्डर निघालेली आहे साहेब, तरी सुद्धा त्यांना रुजू करून घेतले. कारण असं आहे की 2002 साली एक अग्रीमेंट झालं होतं युनियन आणि या अनुकंपांच्या खालीलच्या लोकांमध्ये की 3:1 रेशोनं हे कामगार भरती करून घ्यायचे आणि कायम करून घ्यायचे. जसं की जसं की 2002 साली अग्रीमेंट झालेलं युनियन आणि याच्यातर्फे की आमच्यातले युनियन मधले जे ठोक मानधनामध्ये 3 घ्यायचे तर अनुकंपाखालील 1 घ्यायचा. पण हा अनुकंपाखालीलच्या लोकांवर अन्याय आहे ऍक्च्युली, कारण त्यांच्या घरातला कोणतरी मयत होतो त्याच्यानंतर त्याला नोकरीला घेतलं जातं आणि तो आज ठोक मानधन सारखं त्याला पगार मिळत आहे, त्याचं परमनन्सी होत नाही आहे. आज विचार करा, एसटी महामंडळामध्ये बघा किंवा कुठल्याही परिवहनमध्ये बघा की गेल्या असे काही गोष्टी घडल्या 6 महिन्याच्या आत त्यांना अनुकंपाखाली नोकरीवर रुजू केलं जातंय, पण इथं कुठल्याही प्रकारची दखलबाजी घेतलेली नाही आहे. तर माझ्या मते की हे कुठेतरी हे अग्रीमेंटवर आयुक्त साहेब तुम्ही स्वतः त्या युनियनला आणि कर्मचाऱ्यांना बोलवून हे अग्रीमेंट कुठेतरी टर्मिनेट केलं पाहिजे आणि तातडीने 16 जे ह्याला गेलेले अनुकंपाखाली त्यांना तातडीने तुम्ही इमिजिएट बेसिसवर रुजू करून घेतले पाहिजे. आणि राहिली 157 जणांची तर ऑलरेडी डीसीएम साहेबांनी साईन केलेली आहे, ते शेवटच्या मुवमेंटला आहे. फक्त एक तुमची मीटिंग आणि डीसीएम साहेबांची आणि जे आता परवा आपले साहेब आलेले आयुक्त साहेब गोविंदराज साहेब, तर त्यांच्याशी मीटिंग करून या गोष्टींचा एकदा आढावा घेऊन शेवटच्या टप्प्यातली फाईल आहे, फक्त जर रुजू करून घेतली तर 157 जणांचा कर्मचाऱ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आणि आता अजून एक विषय आहे की 16,000 आपण निवासी अनिवासी सुविधा, बस सुविधा सोबतच अगदी घरासारखे वातावरण, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक, उत्कृष्ट जेवण आणि आपुलकीची ऊब असणारी संस्था अर्थातच राजश्री शाहू अकॅडमी. पत्ता कोनवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर.